गडकरी म्हणाले, पक्ष वाढवताना जुन्या कार्यकर्त्यांच्याकडे देखील लक्ष द्या. चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान. नितीनजींनी एवढंच म्हटलं की पक्ष वाढवताना पक्षाला 51% वर नेत असताना जुन्या पक्षाने जे या ठिकाणी जुन्या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवलाय त्यांच्याकडे लक्ष द्या. आणि खरं आहे ना, जुन्या कार्यकर्त्यांनी जनसंघाच्या काळापासून भारतीय जनता पार्टीला मजबूत करण्याकरता ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं आहे त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी सरकारमध्ये आल्यानंतर आपण राहिलं पाहिजे. त्यामुळे काही गैर नाही. नितीनजीची सूचना आम्हाला मान्यच आहे. मान्य नितीन गडकरीजी यांच्या संकल्पनेतून नागपूरमध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सव होतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवशाली इतिहासामधील 155च्या वर गडकिल्ल्यांचं एक प्रतियोगिता या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवातील किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्याची स्पर्धा. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आज या ठिकाणी नागपूरमध्ये 155 गडकिल्ल्याचं प्रदर्शन या ठिकाणी झालं. एक मोठी प्रेरणा या ठिकाणी नागपूरकरांना मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, आपली विरासत, आपली संस्कृतीचं प्रदर्शन या ठिकाणी झालं. माननीय देवेंद्र फडणवीसजी एवढंच सांगितलं की माननीय एकनाथ शिंदेजी, अजितदादा आणि देवेंद्रजी बसून महायुतीमध्ये जे सीट्स फायनल होतील त्या सीट्स आम्ही अंतिम करू. शेवटी मागणी राहणार आहे. भाजपा काही मागेल, एकनाथ शिंदेजी मागतील, अजित पवारजी मागतील. हा आकडा मागणीचा 200-300 होईल. पण शेवटी जेवढ्या सीट आहेत तेवढ्याच लढाव्या लागतील. त्यामुळं तेवढ्याच लढणार आहोत. पण मागणी तर येणारच आहे. महायुतीत जेव्हा आम्ही विधानमंडळाकरता युतीमध्ये बसलो तेव्हा 450 सीटची मागणी झाली, वेगवेगळे क्लेम झाले. त्यावर शेवटी 288 सेटल झालं. त्यामुळं शेवटी त्या सीटवर सेटल होणार आहे. पण मागणी मात्र सर्वांची वेगवेगळी आहे. एकनाथ शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा कसं बघतात? नाही, माननीय एकनाथ शिंदेजी नेहमीच दिल्लीला वेगवेगळ्या नगरविकास खात्याच्या विविध योजनांकरता दिल्लीवारी करतात. मग काही भेटीगाठी होतात. पण मला असं वाटतं की नेहमी त्यांचा संदर्भ हा राजकीय जोडू नये. आज माननीय जेव्हा एकनाथ शिंदेजी दिल्लीला गेले आहेत तर नगरविकास खात्याकडले खूप प्रकल्प केंद्रामध्ये अडलेले आहेत. म्हणजे अडलेल्यापेक्षा निधीची गरज आहे. या ठिकाणी आपल्याला बघितलं असाल तर अमृतमधले काही प्रकल्प आहेत, जलजीवन मिशनचे काही प्रकल्प आहेत. केंद्राकडे आपल्या प्रधानमंत्री आवास योजनेचे 31 लाख घरं महाराष्ट्राला मिळाले आहेत. त्याच्याही घराचा एक पाठपुरावा आहे. शेवटी नगरविकास खातं महाराष्ट्राचं नागरीकरण विचारात घेता केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळावी याकरता एकनाथ शिंदेजीचा प्रयत्न आहे.